हातावर पेनानं लिहिलं, महिला डॉक्टरने जीवन संपवलं. सुसाईड नोटमध्ये पोलिसावर अत्याचाराचा आरोप. साताऱ्यात खळबळजनक घटना. फलटणमधील घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली माहिती. सातारा एसपींकडून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घेतली माहिती. फलटण प्रकरणात मोठी कारवाई. पीएसआय गोपाल बदने निलंबित. महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू. डॉक्टर महिलेचा शवविच्छेदनानंतर मृतदेह बीडकडे रवाना. साताऱ्यातील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महिलेचा मृतदेह मूळ गावी रवाना. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण. गृहमंत्र्यांनी संबंधितांवर 302चा गुन्हा दाखल करावा. वंजारी समाज या मागणीकरता आक्रमक. जय भगवान महासंघाच्या वतीनं घटनेचा निषेध. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी कोणालाही वाचवलं जाणार नाही. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही. 26 ऑक्टोबरला कोल्हापुरात पहिलं स्त्रीवादी साहित्य संमेलन. आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीनं आयोजन. परभणीच्या परळ गव्हाणतील 26 वर्षीय युवक बेपत्ता. ताडकळस पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद. नवनाथ लक्ष्मण शिंदे असं बेपत्ता युवकाचं नाव. सांगलीच्या अखेर इस्लामपूरच्या ईश्वरपूर नामकरणाला केंद्र सरकारची मंजुरी. केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मान्यतेचं पत्र प्राप्त. कॅलिग्राफीने उजळली भवरवाडी जिल्हा परिषदेची शाळा. बीड जिल्ह्यातील या शाळेतील चिमुकल्यांचं हस्ताक्षर आणि रांगोळी लक्ष वेधणार. पुणे बंगलोर महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटेना. नागरिकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास. मनसे शहराध्यक्षांनी बॅरिगेट्स फेकत अँब्युलन्ससाठी रस्ता केला मोकळा. यवतमाळमध्ये जलजीवन मिशन योजनेची देयके अदा करताना प्रशासनाची कसरत होणार. पाणीपुरवठा विभागानं मागणी केलेल्या 110 कोटींपैकी मिळाले फक्त 26 कोटीच. अमरावतीच्या 16 वर्षीय सुजल कोहळेचा सायकलिंगमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये रेकॉर्ड. परराज्यातील म्हैस खरेदीसाठी केडीसीसी कडून 3 लाखांपर्यंत कर्ज. धवल क्रांती योजना सुरू. एका म्हशीसाठी 1.5 लाख, 2 म्हशींसाठी 3 लाख रुपये कर्ज मिळणार. पुरंदरमधील गुळूंमध्ये भक्तिशक्तीचा संगम. प्रसिद्ध काटेबारस यात्रेला घटस्थापनेनं सुरुवात. मंदिर आणि गावात आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट. भंडाऱ्याच्या पवनीत रात्री अस्वलाची एंट्री. 3 तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागानं अस्वलाला केलं जेरबंद. चंद्रपूरमधील ताडोबाच्या पक्षी वैभवात नवी भर. वन्यजीव अभ्यासक आणि वनधिकारी वृंदर कातकर यांनी शोधला युरोपियन नीलपंख पक्षी. कोळसाकरण क्षेत्रात पहिल्यांदाच आढळला हा पक्षी. रस्त्यांवर खोदलेले चर बुजवण्यासाठी नव्यानं 7 कंपन्यांची निवड. 2 वर्षांसाठी तब्बल 257 कोटी रुपये करणार खर्च. बीएमसीच्या घरांच्या लॉटरीला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद. गेल्या 10 दिवसात घरांसाठी 10,000 जणांची नोंदणी. आतापर्यंत 168 लोकांनी केले अर्ज निश्चित. महापालिकेकडून 426 घरांची लॉटरी. मध्य रेल्वेवर कर्जत ते खोपोली दरम्यान ब्लॉक. कर्जत यार्ड पुनर्रचनेकरता पॉवर ब्लॉक. 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत विशेष ब्लॉक. ब्लॉक कालावधीत कर्जत ते खोपोली लोकल राहणार बंद. पश्चिम रेल्वेचा तिकीट तपासणीतील नवा विक्रम. एकाच दिवसात 1,39 लाखांची दंड वसुली. 17,383 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई. सणासुदीत फुकटे रेल्वे प्रवासी वाढले. फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई. भुसावळ रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम. 948 विना तिकीट अनियमित प्रवास करणाऱ्यांवर कारवाई. फुकट्यांकडून एकूण 6.66 लाखांचा दंड वसूल. मेट्रो रेल्वे 3चा प्रवास सुसाट. पण भुयारी मार्गात इंटरनेट ब्लॉक. प्रवाशांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी. पुणे एसटी विभागाला आर्थिक दृष्टिकोनातून मोठं यश. 3 दिवसांच्या काळात तब्बल 6 कोटी रुपयांची कमाई.
बँक खात्याला आता 4 नॉमिनी जोडता येणार. 1 नोव्हेंबर पासून नियम लागू. 12वीच्या बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ 7 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येणार. पीएफ खात्यातून लग्न आणि खरेदीसाठी 1 वर्षानंतरच काढता येणार पैसे. मात्र खातेदाराला नोकरीला 1 वर्ष पूर्ण झाल्याची अट. व्हॉट्सअॅप युजर्सला झटका. ChatGPT आता वापरता येणार नाही. व्हॉट्सअॅपवर फक्त मेटा AI असिस्टंटच वापरता येईल. मेटाची घोषणा. पुढील 15 दिवस वातावरणात बदल होणार. ऑक्टोबर हीटमुळे मुंबईकर हैराण. गेले काही दिवस मुंबईत साथीच्या आजारात वाढ. सर्दी खोकल्याच्या आजारांमध्ये वाढ. दिवाळीपासून मुंबईची हवा अतिवाईट श्रेणी. तर मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता. अग्निवीर योजनेत मोठा बदल होण्याची शक्यता. 75% जवानांना कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची शक्यता. नवी मुंबई महापालिकेची दिवाळी सणात रात्री 11 पासून पहाटे 3 वाजेपर्यंत विशेष स्वच्छता. 16 टन कचरा उचलण्यात आला. सतत वीज पुरवठा खंडित. बदलापूरकरांना मनस्ताप. महावितरणच्या कारभाराविरोधात बदलापूरकरांचा संताप. सलग 3 ते 4 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित. सौर ऊर्जेनं गरजू मध्यमवर्गीयांची 5 लाख घरे उजळणार. छत्रपती संभाजीनगरातील 10,000हून अधिक घरांचा समावेश. सप्तशृंगी मातेचे मध्यरात्रीपर्यंत मिळणार दर्शन. 6 नोव्हेंबर पर्यंत मध्यरात्री 12 पर्यंत दर्शन व्यवस्था सुरू. जळगावमध्ये श्रीराम रथोत्सवाचा उत्साह. हत्तीचं वाहन असलेल्या रथोत्सवाचे जळगावातील कैलास भोळे कुटुंबियांतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आली रथाची महापूजा. सोलापूरमधील व्यापाऱ्याची सोन्यासारखी प्रामाणिकता. ज्वारीच्या पोत्यात सापडलेलं 4 तोळे सोनं केलं परत. शब्दांचा किमयागार. साक्षेपी व्यक्तिमत्वाला मुकलो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ लेखक पियुष पांडे यांना श्रद्धांजली. स्वतःला संपवण्यापेक्षा जो त्रास देतो त्याच्यावर कारवाई कशी होईल याचा विचार करा. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी शासनाची मदत घ्या. फलटणच्या प्रकरणावर आमदार चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. पाथरी तालुक्यात उभारलं ग्राम संसद भवन. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते भवनाचं लोकार्पण. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती. सावंतवाडीत शिंदे सेनेचा भाजपला धक्का. माजी शहराध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय गोंदावले शिवसेनेत. तर वंचितचे पदाधिकारी प्रमोद कुटे परभणीहून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना. जनआक्रोश मोर्चामध्ये होणार सहभागी. मुख्यमंत्री फडणवीस आणि जरांगे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचं निमित्त 26 ऑक्टोबरला मंगळवेढ्यात कार्यक्रमाचं आयोजन. आमदार समाधान अवताडे यांनी दिलं निमंत्रण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 27 ऑक्टोबर रोजी मुंबई दौऱ्यावर. अमित शहा यांच्या हस्ते मुंबईतील 2 जहाजांचं होणार उद्घाटन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 27 ऑक्टोबरला मुंबई दौरा. मंत्री नितेश राणेंकडून दौऱ्याआधी तयारीची पाहणी. माझगाव डॉक इथे अत्याधुनिक जहाजाचं करणार लोकार्पण. गोपीनाथ मुंडेंच्या वारसदाराच्या वादात नवा ट्विस्ट. धनंजय मुंडेंचा जुना साथीदार विरोधात. विश्वासू दीपक देशमुख धनंजय मुंडेंची साथ सोडण्याच्या तयारी. चंद्रशेखर बावनकुळेंना तातडीनं अटक करा. संजय राऊतांचं विधान. राजकारणात विधानानं खळबळ. आमचा पक्ष कसा चालवावा हे सांगणारे राऊत कोण? चंद्रशेखर बावनकुळेंचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर. बच्चू कडूंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. प्रतिकात्मक कार्टून सोशल मीडियावर व्हायरल करत टीका. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लगावला टोला. मुंबईच्या सातबाऱ्यावर आपलंच नाव असल्याच्या ठाकरेंचा तोरा. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये ठाकरेंच्या शिवसेनेवर केली टीका.
भंडाऱ्यात मंत्री बावनकुळेंची कार्यकर्त्यांना तंबी, बंडखोरांना नेत्यांचे दरवाजे 5 वर्षासाठी बंद. सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकले तर मंत्री बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य. राज्यपाल, आमदार, खासदारांचा घेणार क्लास. नैसर्गिक शेती या विषयावर राज्यपाल करणार लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री देखील हजर राहणार. रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर नवा बॉम्ब. महापौर असताना मोहोळ बढेकर बिल्डरची गाडी वापरायचे. मोहोळ यांच्या गाडीचे फोटो ट्विट करत धंगेकरांचा आरोप. पुरावा म्हणून गाडीचा नंबरही धंगेकरांकडून ट्विट. वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर नितीन ढेपे यांनी सध्याच्या राजकारणावरून केली टीका. विचारांशी निष्ठा असलेला एकही नेता उरला नाही. विचारांमध्ये स्पष्टता असलेला नेता म्हणजे केवळ बाळासाहेब आंबेडकर, असं वक्तव्य. सोमवारी ठाकरेंच्या शिवसेनाचा निर्धार मेळावा. आदित्य ठाकरे मेळाव्यात फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब. आदित्य ठाकरे करणार मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण. बोगस मतदान न होण्यासाठी करणार मार्गदर्शन. महाराष्ट्राच्या यादीत अनेक दुबार मतदार. सातत्यानं होणाऱ्या स्थलांतरामुळे एका मतदाराचं नाव 2 ते 3 ठिकाणच्या मतदार यादीत असणं शक्य असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. काँग्रेस आता अति डाव्या विचारांकडे झुकली. संवैधानिक संस्थांवर हल्ले करणं लोकशाहीसाठी धोकादायक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख. एरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी 223 एकर जागेचं हस्तांतरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं हस्तांतरण. 12 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध. महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत खेचणारा हा रस्ता. शक्तीपीठ महामार्गाबाबत राजू शेट्टींची प्रतिक्रिया. संघाच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा. परवानगी नाकारून देखील वंचित बहुजन आघाडी मोर्चावर ठाम. पदाधिकाऱ्याविरोधात दाखल गुन्ह्याविरोधात वंचितचा मोर्चा. सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढांचा आज पाहणी दौरा. छठपूजेनिमित्त जुहू चौपाटीपासून ते बाणगंगापर्यंत दौरा. समुद्रकिनारी तलाव परिसरात तयारीचा आढावा. देशभरात मतदार यादी बनवण्याचं मोठं काम सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी या बैठकीचं केलं नेतृत्व. तर रमेश पाटील यांचा रवींद्र धंगेकरांना फोन. तुम्ही जे करताय ते चंद्रकांत पाटलांनी करायला हवं होतं. मनोज जरांगे समर्थक रमेश पाटलांचं वक्तव्य. आमदार आदित्य ठाकरेंचे मतदार यादीतील घोटाळ्यासंदर्भात प्रेझेंटेशन राज्य आणि देशाच्या निवडणूक आयोगानं पाहावं. संजय राऊतांचं वक्तव्य. सांगलीतील स्वराज्य दुर्गा प्रतिष्ठानकडून साकारण्यात आली विजयदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती. किल्ल्याची प्रतिकृती पाहण्याकरता शिवप्रेमींची गर्दी. नांदेडमध्ये महिला सफाई कामगारांना साडी चोळी आणि मिठाई देत दिवाळी साजरी. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस क्षितिज जाधव यांच्या वतीनं वार्ताहर. दिवाळीत सुट्ट्यांनिमित्त मालवण, देवबाग आणि तारकर्लीमध्ये पर्यटक दाखल. पर्यटकांची मोठी गर्दी. आंध्र प्रदेशात भीषण दुर्घटना. 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग. 11 जणांचा मृत्यू. तर साताऱ्यातील भिलार मेढा रस्त्यावर पुन्हा बिबट्यांची दहशत. 2 बछड्यांचा व्हिडिओ व्हायरल. पनवेलच्या पळसपेमधील टायरच्या दुकानाला भीषण आग. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आगीमुळे दुकानाचं मोठं नुकसान, मात्र कोणतीही जीवितहानी नाही. परभणीमधील ताडकळसात शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग. आगीत 2 एकर ऊस जळून खाक. आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. आदिवासी आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचं पायी बिऱ्हाड आंदोलन. कामगारांचं खासगीकरण करण्याच्या कारणानं राजभवनाच्या दिशेनं आंदोलन. जालन्यात उद्या बंजारा समाजाच्या वतीनं जेलभरो आंदोलन. बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं याकरता आंदोलन. शनिवार वाड्यावर किन्नर समाजाचं आंदोलन. गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून केला निषेध. मुस्लिम महिलांच्या नमाजानंतर शनिवार वाड्याचं शुद्धीकरण. किन्नर समाजाची घोषणाबाजी करत आक्रमक भूमिका. अकोल्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता जिल्हा पणन अधिकारी यांच्या कार्यालयात झोपा काढो आंदोलन.
अमरावतीच्या मेळघाटातील शेतकऱ्यांच्या शासकीय कार्यालयावर मोर्चा, मुक्याला 2400 रुपये भावासाठी आंदोलन. भारत जगातील 10 सर्वाधिक वनसमृद्ध देशांपैकी एक. एकूण वनक्षेत्राच्या बाबतीत 10व्या क्रमांकावर. गेल्या काही दशकांमध्ये भारताच्या वनक्षेत्रात लक्षणीय वाढ. मंदिराचा पुजारी विशिष्ट जातीचा असणं आवश्यक नाही. केरळ उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. एशियन शिखर परिषदेला मोदींऐवजी जयशंकर. व्यापक धोरणात्मक भागीदारीवर चर्चा. पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लावणार उपस्थिती. परतीच्या पावसाचा भात शेतीला फटका. रायगड जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल. तयार भात पीक शेतातील पाण्यात आडवं. भाताच्या दाण्यांना कोंब फुटण्याची भीती. पीक वाचवण्याकरता शेतकऱ्यांची धडपड. राज्यात 265 तालुक्यात 100% अधिक पाऊस. राज्यातील 358 पैकी तब्बल 265 तालुक्यात 100% अधिक पाऊस पडल्याची नोंद. हिंगोलीतील तुपा गावातील शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळाली नाही. दिवाळीपूर्वी मदत देण्याचं आश्वासन सरकारनं न पाळल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप. यवतमाळमध्ये दिवाळीनंतरही कापूस वेचणी नाहीच. पावसामुळे कापूस पिकावरील पात्या गळून पडल्या. उत्पन्न खर्चही निघत नसल्यानं शेतकरी पुन्हा अडचणीत. तर वाशिममध्ये रब्बी हंगामाच्या सिंचनासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध. तर यंदाच्या रब्बी हंगामात विक्रमी उत्पादन होणार असल्याची अपेक्षा. यवतमाळमध्ये फक्त 61,000 शेतकऱ्यांनी केली कापूस विक्रीची नोंद. 3.5 लाख शेतकरी कपास किसान ॲपवर पोहोचलेच नाही. सोलापूरमध्ये द्राक्ष बागेवर अज्ञात व्यक्तीकडून तणनाशक फवारल्यानं संपूर्ण बागेचं नुकसान. अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार दाखल. सिंधुदुर्गात पावसामुळे भात कापणी रखडली. पावसामुळे उभी पिकं शेतकरी चिंतेत. पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. दीपक केसकरांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. यंदा हरभरा गहू पिकाचं क्षेत्र वाढणार. कृषी विभागाची तयारी. 2.3 लाख हेक्टरवर पेरणीचं नियोजन. नांदेडच्या बोधडीमध्ये बियाणांची कृत्रिम टंचाई दाखवत केंद्र चालकाची जास्त दराने विक्री. संतप्त शेतकऱ्यांचा कृषी केंद्र चालकाला घेराव. सिंधुदुर्गमधील दोडामार्गमध्ये जंगली हत्तींमुळे दर दिवशी लाखोंचं नुकसान. मिळणारी ही नुकसान भरपाई होणाऱ्या नुकसानीपेक्षा कमी. वाढीव नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळ कोफाडी पोलीस ठाण्याजवळ मटका अड्डा सुरू. पोलीस प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष. नागरिकांचा संताप. मटका जोमात आणि पोलीस प्रशासन कोमात असा आरोप. यवतमाळ शहर पोलिसांनी चांदोरे नगरमधील चोरीचा लावला छडा. 2,94,283 रुपयांचे सोनं चोरी गेलेले दागिने पोलिसांकडून जप्त. नागपूरमध्ये मध्यरात्री किराणा दुकानात घरफोडी. काही तासात 2 आरोपी गजाआड. आरोपींकडून 1,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सांगलीतील राजाराम बापू पाटील साखर कारखान्यावरील बदललेलं नाव हटवलं. प्रवेशद्वारावरील लावलेली नव्या नावाची पाटी हटवली. जत पोलिसांकडून पुढील तपास सुरू. टोळक्याचा तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला. हल्ल्यात तरुणाचा मृत्यू तर 8 जण पोलिसांच्या ताब्यात. नाशिकमधील वनीतील घटना. पोलीस मुख्यालयातील सभागृहात नोटा उधळल्याचा प्रकार. पियुष मणियारवर गुन्हा दाखल. सुफी गायनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनात उधळल्या होत्या नोटा. यवतमाळच्या चौसाळा जंगलात आढळले मानवी अवशेष. लोहारा पोलिसात गुन्हा दाखल. मृताची ओळख पटवण्याचं पोलिसांपुढे आव्हान. हॉटेल व्यावसायिकाला माजी कर्मचाऱ्याकडून ब्लॅकमेल. कर्मचाऱ्याकडून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी. पोलिसांकडून कारवाईची मागणी. शेतकऱ्याची सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या. अकोल्यातील धामणामधील शेतकऱ्यानं विष प्राशन करून संपवलं जीवन. नाशिकच्या निफाडमध्ये आशा वर्करचा लैंगिक छळ. रुग्णवाहिका चालकाकडून लैंगिक छळ. 18 ऑक्टोबरला ड्युटीवर असतानाची ही धक्कादायक घटना. कोल्हापूरच्या गांधीनगर बाजारपेठेत चोरीच्या घटना. 5 जणांच्या टोळक्यांकडून 8 ते 9 दुकानात चोरीचा प्रयत्न.
पुण्यातील गुंड निलेश घायवळची कार जप्त केली. पुणे पोलिसांनी स्कॉर्पिओ कार केली जप्त. घायवळने उसाच्या शेतात लपवली होती कार. खर्डा जामखेडमधून पोलिसांनी कार जप्त केली. बेकायदेशीर हातभट्टी दारूची निर्मिती. हातभट्टीवर वडगाव मावळ पोलिसांनी केली मोठी कारवाई. दारू निर्मितीसाठी लागणारं साहित्य जप्त. पुण्यातील रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात परप्रांतीयांकडून दारूची पार्टी. मद्यपींना शिवप्रेमींकडून चोप. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तर प्लॉट मिळवून देण्याच्या नावाखाली 16 लाखांची फसवणूक. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरातील प्रकार. MIDC वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. उल्हासनगरमध्ये दुचाकींची तोडफोड घटना. CCTV कॅमेऱ्यात चित्रित. अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू. स्थानिकांचा संताप. मनोरंजनाचा परवाना घेऊन भरवला जुगार अड्डा. जुगार खेळताना 15 नागरिक ताब्यात. अमरावती शहर पोलिसांची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.